या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। नंदुरबार येथील श्रीमती हिगो श्रॉफ हायस्कूल येथे 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी सूर्यनमस्काराचा उपक्रम राबविण्यात आला। या प्रसंगी सूर्यदेवतेच्या साक्षीने शाळेतील सुमारे 800 विद्यार्थी सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, डॉक्टर वैभव सबनीस, संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट रमणभाई शाह, सचिव डॉक्टर योगेश देसाई, मुख्याध्यापिका प्राचार्या सुषमा शाह, तालुका क्रीडाधिकारी महेश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते सूर्यपूजन करण्यात आले। हा विवेक सर्वांच्या हृदयात जागावा, हीच सद्भावना, हीच मनोकामना संपन्न होते दीप प्रज्वलन। होती हृदय ठेव तेजोमान। आजचं दीप प्रज्वलन आपण संस्कृत विभागाचे प्रमुख आदरणीय शास्त्री सर यांच्या मंत्रोच्चाराने करणार आहोत। मी शास्त्री सरांना मंचावर आमंत्रित करते। ओमिनीना सुरवरमभिवन्दे सुन्दरं विश्ववन्द्यं भास्कराकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि हरतु मे पापम् आत्मज्योतिः प्रदीप्ताय ब्रह्मज्योति नमोस्तुते। ब्रह्मज्योतिः प्रदीप्ताय गुरुः ज्योति नमोस्तुते। नमस्ते शारदे देवी आकृष्णेन रजसा वर्तते सूर्यनारायणाय नमो नमः। आदिदेव नमस्ते आणलेली आहे ती देखील मॅडमांनी स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करत आहे। आरुष्य आणि रोशनी असतील तर या ठिकाणी त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात आपण जे काम करत आहात मंगल्याचं प्रतीक, आयुर्वेदाची देवता, शाळेतील कला शिक्षक आदरणीय श्री महेंद्र सोमवंशी सर, आदरणीय श्री हेमंत पाटील सर, आदरणीय श्री शिवाजी माळी सर। या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलमध्ये रमण्याऐवजी मैदानावर खेळण्याचे आवाहन केले। अँड मॅडम मला सांगत होते की 2007 पासून या स्कूलमध्ये ही परंपरा आहे की प्रत्येक नवीन वर्षाला आपण ही गोष्टी करतो। एक खूप चांगली बाब वाटते की ऑन द फर्स्ट डे ऑफ द इयर म्हणजे आपला पहिला दिवस आहे, आपण आपला सर्वात पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपला बॉडी याला वापरून काहीतरी नवीन वर्षाचा आपण सुरुवात करतो। अँड जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी आपण हेल्थ, न्यूट्रिशन, बाकी सगळी गोष्टीवर फोकस केला, पण जसं मी त्यांच्यासोबत बोलत होती की 2026 मध्ये वी आर ट्राईंग टू फोकस ऑन एज्युकेशन आणि स्पोर्ट्स एस्पेशली। तर त्यामुळे अजून आनंदाची बाब आहे माझ्यासाठी की आपण ही गोष्टी आज करत आहोत, बिकॉज तालुका क्रीडाधिकारी पण आपल्या सोबत आहे आणि ऑलरेडी एक मीटिंग जी आपण केली आहे ते डिस्ट्रिक्टमध्ये स्पोर्ट्सची फॅसिलिटीज कसं आपल्याला अजून चांगली करता येईल, गावागावापर्यंत क्लस्टर्स ऑफ गावांमध्ये स्पोर्ट्सची फॅसिलिटीज कशी तयार करता येईल त्याचे एक मास्टर प्लॅन आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये आता तयारी चालू आहे। आणि श्रॉफ हायस्कूल आणि बाकी स्कूल्समध्ये पण जे क्रीडा शिक्षक आहे त्याची एक डिस्ट्रिक्टची कमिटी तयार करून ती जे इंटरव्हेन्शन आहे ते आता त्याची प्लॅनिंग चालू आहे। सो होपफुली नेक्स्ट इयर 2026 मध्ये आपण जे काम करू शकलो आय विल बी एबल टू ॲक्च्युली स्पीक अबाउट ते 2026 मध्ये आपल्याला काय काय करायचं। बट फॉर ऑल ऑफ यू म्हणजे ते यंगर पॉप्युलेशन आणि ज्यांना आता जे न्यू टेक्नॉलॉजी खूप टेक्नॉलॉजी आता भारतामध्ये जगामध्ये नवीन टेक्नॉलॉजी येत आहे। व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न न्यू टेक्नॉलॉजी, बट ॲट द सेम टाईम आपण जे आपला मूळ प्रश्न होते, इनफॅक्ट आय वॉज स्पीकिंग विथ चेअरमॅन सर आणि ही शाळा 61मध्ये 60-61मध्ये जेव्हा आय थिंक महाराष्ट्र गुजरात पण एकच होता त्यावेळेची ती शाळा आहे। सो आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट टू ऑल्सो गो बॅक। टेक्नॉलॉजी वापरतो तर कशामुळे वापरतो, आपण फक्त टेक्नॉलॉजीसाठी वापरतो
अँड नॉट टू फॉरगेट किती फोन आपण वापरतो आणि किती अभ्यास करतो. फोन अभ्यासासाठी वापरतो की कोणती गोष्टीसाठी वापरतो. सो आय एम होपिंग की फ्रॉम श्रॉफ हायस्कूल आणि बाकी पण जे आपले स्कूल्स आहेत याचं एक मिश्रण, एक हेल्दी मिश्रण आपण कसं तयार करू शकतो यासाठी पण खूप सारे आयडियाज निघतील आणि आपल्यापैकी भरपूर मुलांचा सत्कार पुढचे वर्ष मी करत राहणार याची मला खात्री आहे. सो कीप शायनिंग, चांगला अभ्यास करा, चांगला एन्जॉयमेंट करा. ऑल द बेस्ट अँड सगळ्यांना नवीन वर्षाची परत हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. शाळेच्या प्राचार्या सुषमा शाह यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. माननीय डॉक्टर मितालीजी सेठी, डॉक्टर वैभव सबनी, तालुका क्रीडा अधिकारी माननीय महेश पाटील साहेब, अन्य अतिथीगण, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या श्रॉफ हायस्कूलच्या प्रांगणात मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज 1 जानेवारी 2026. आपल्या सर्वांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. नवीन वर्ष म्हणजे केवळ कॅलेंडर बदलणे नव्हे, तर स्वतःमध्ये अधिक चांगले बदल घडवून आणण्याची नवीन संधी असते. नवीन वर्ष नव्या आशा, नवी ऊर्जा आणि नवे संकल्प घेऊन येत असते. असाच एक कृतीयुक्त संकल्प 2006 साली आमच्या श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी घेतला आणि ते म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयाच्या प्रसन्न वातावरणात सामूहिक सूर्यनमस्कार करून करणे. जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी विद्यार्थ्यांसमेत मैदानात सहभागी झाल्या होत्या. ओंकार मंत्रासह सूर्यनमस्काराचे धडे गिरविले. श्रॉफ हायस्कूलतर्फे 2006 पासून सलग 21 वर्षात सूर्यनमस्काराची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जानेवारी 2026 सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आमच्या श्रॉफ हायस्कूलमध्ये नवीन वर्षाचं स्वागत आम्ही नेहमी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने करीत असतो आणि ते म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत आम्ही सामूहिक सूर्यनमस्काराने करीत असतो. सूर्यनमस्काराचे फायदे आपण सर्व जाणतच आहोत. सूर्यनमस्काराने मन शांत होत असते, विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढत असते आणि आजच्या या जीवघेण्या स्पर्धात्मक युगात जर मानसिक स्थैर्य लाभायचं असेल तर त्याच्यासाठी सूर्यनमस्कार हे अत्यंत आवश्यक आहे.